नमस्कार मित्रांनो, काल वरळीच्या इथे जो काही मोर्चा चालू होता भाजपा पक्षातर्फे, त्यामध्ये एक महिला आली आणि तिने असंविधानिक भाषेमध्ये तिथे तमाशा केला. तर त्याबद्दल चर्चा चालू आहे. तर हे अशा प्रकारचा वाहतूक कोंडी वगैरे सर्व ठिकाणी होत असतं. म्हणजे काय फक्त भाजपच्या मोर्चाचं असं नाही, जरा शिवाजी महाराज जयंती असू दे, आंबेडकर जयंती असू दे, काही कार्यक्रम असू दे, तरी रस्ता ट्रॅफिक जाम करणं हेच खरं म्हणजे त्या राजकीय पक्षांचं मूळ काम असतं, नागरिकांना त्रास देणं. आणि मुळात म्हणजे काय, आपल्या डोंबिवलीमध्ये तर हे असे प्रकार भरपूर होत असतात. म्हणजे दहीहंडीच्या निमित्ताने 5-5 दिवस महत्त्वाचे रस्ते बंद, 5-5 दिवस, एक दिवस पण नाही, 5-5 दिवस महत्त्वाचे रस्ते बंद करतात. आणि त्यानंतर ते गिरीश महाजन साहेब आहेत. म्हणजे मी पण मोदींचा समर्थक आहे, भाजपाचा समर्थक आहे. हिंदू असल्यामुळे मी भाजपलाच मतदान करतो. पण जे चूक आहे ते चूक बोलायची हिंमत माझ्यामध्ये आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की गिरीश महाजन साहेबांनी असं म्हटलं त्यावेळेला की त्या बाईनी तर चूक केलीच, बोलायची ती पद्धत नव्हती, शिस्त नव्हती, नीट बोलू शकत होती. पण तिने हिंमत केली. काही कारणामुळे तिच्या डोक्यात राग असेल, तिचा स्वभाव तसा आहे, हे तिच्या आपल्या बाकी आपण तिचा इतिहास बघितला तर कळतं तिचा स्वभाव तसा आहे. त्यामुळे ती त्या दिशेने तिचा तोंड सुटला आणि ती बोलत गेली. त्यामुळे तिच्या बाई असल्यामुळे तिला कोणी नियंत्रण करू शकलं नाही तिच्यावरती. पण गिरीश महाजन साहेबांनी नंतर सांगितलं, ते मंत्री आहेत ते, की त्या बाईने पोलीसला कंप्लेंट करायला पाहिजे होती. तर मी माझा अनुभव सांगतो की डोंबिवलीमध्ये 5-5 दिवस दहीहंडीच्या नावाखाली महत्त्वाचे रस्ते असे गल्लीबोळ नाही, गणपतीच्या नावाने वगैरे बंद अडवलेले अर्ध्यापेक्षा 90% रस्ते गणपतीसाठी सुद्धा बंद केले असतात, 10-10 दिवस बंद केलेले असतात. आणि त्या संदर्भात मी स्वतः व्हिडिओ आणि फोटो काढून पुराव्यासहित मी पोलिसांकडे कंप्लेंट देत असतो. आणि आपले बेडेकर साहेब आहेत, जे बेडेकर डॉक्टर आहेत ठाण्याचे, त्यांनी तर कोर्टामध्ये सुद्धा कित्येक वर्ष म्हणजे कोर्टाचा आपण वादविवाद घालून कोर्टामध्ये आदेश मिळवला आहे की रस्त्यावर असे उत्सव नाही झाले पाहिजेत, नागरिकांना रस्ते आणि फुटपाथ जाम नाही झालं पाहिजे. पण त्यातले कोणतेही कायदे हे डोंबिवलीमध्ये पाळले जात नाही, कुठचाही हायकोर्टाचा कायदा. आणि त्यामुळे अजूनही तीच परिस्थिती आहे. आणि अशा प्रकारचं आता आम्ही सुसंस्कृत असल्यामुळे, कारण आम्ही डोंबिवलीत राहतो ना, त्यामुळे आम्ही डोंबिवली हे सुसंस्कृत शहर आहे. त्यामुळे आम्ही सुसंस्कृत माणसं असल्यामुळे आम्ही शिस्तीत जातो, पोलिसांना जाऊन भेटतो. पोलीस काय ऐकत नाहीत, मग आम्ही नगरपालिकेत जाऊन तक्रार करतो. नगरपालिकेवाले पोलिसांकडे ढकलतात आणि पोलिसांवाले नगरपालिकेकडे ढकलतात. आणि असं करून आम्हाला सगळेजण आम्हाला फाट्यावर मारतात. मग आम्ही फोटो काढतो, व्हिडिओ काढतो आणि त्याचे फोटो त्यांना दाखवतो, पुरावे दाखवतो, लेखी तक्रार देतो. म्हणजे गिरीश महाजन साहेबांसाठी मी सांगतो, लेखी तक्रार देतो. पण काळं कुत्रंही, सरकारी काळं कुत्रंही काय काम करायला म्हणजे येत नाही. आणि सरकारी यंत्रणा कुठे येते, तर जिथे 5 दिवस रस्ता जाम केला जातो तिथे नागरिकांना कंट्रोल करण्यासाठी. आणि सरकारी यंत्रणा राजकीय नेत्यांच्या गोट्या जोडण्यासाठी ही सरकारी यंत्रणा रस्त्यावर उतरते. नागरिकांच्या सोयीसाठी ही यंत्रणा कधीही उतरत नाही. तर म्हणून मी त्या विषयावर मला असं आठवलं म्हणून सांगतो की डोंबिवली सुसंस्कृत शहर आहे. त्यामुळे अशा बायका इथे कोण येत नाहीत. आमच्यासारखी मूर्ख माणसं जातात शिस्तीने, सरळ मार्गे, संविधान मार्गाने. आणि आम्हाला सरकारचं काळं कुत्रं विचारत नाही. आणि हे तेच चालू असतं आणि पुढेही तेच चालू राहील, कारण हे सुसंस्कृत शहर आहे. धन्यवाद मित्रांनो.